शहरातील करपे इस्टेट येथे आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शेखर दायमा यांच्या घरात वॉशिंग मशीनचा स्फोट होऊन आग लागली होती. मात्र अग्निशमन दल वेळेत पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दायमा कुटुंबियांची भेट घेतली. शेखर ओमप्रकाश दायमा हे राहुरी शहरातील करपे इस्टेट येथे कुटुंबासह राहतात. आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:15च्या दरम्यान शेखर दायमा यांच्या घरातील महिलांनी बाथरूममध्ये असलेल्या वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन चालू केली होती. काही वेळाने मशीन चालू असताना अचानक तिचा स्फोट झाला आणि आग लागून आगीचा मोठा भडका उडाला होता. यावेळी त्या परिसरात उपस्थित असलेले माजी नगरसेवक अक्षय तनपुरे यांनी तात्काळ नगर परिषदेमधील राजेंद्र पवार यांना घटनेची माहिती दिली. राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे फायरमन नंदूभाऊ मोरे, गणेश यादव, पवन देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ नुकसान झालं तर वॉशिंग मशीनचा चक्काचूर झाला. यावेळी माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, गणेश खैर, दिलीप गोसावी, रितेश लांबे, किशोर भुजाडी, शरद येवरे यांनी मदत कार्य केलं. घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी हजर राहून दायमा कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर युवा नेते अक्षय कर्डिले यांनी देखील दायमा कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी राजेंद्र उंडे, विक्रम भुजाडी, नयन शिंगी, सागर उस्तवाल, प्रताप भांड, सुजय काळे आदी उपस्थित होते. दीपक साळवेसह न्यूज 4.